इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनचरित्रावर चुकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी सरलापेठचे महंत रामगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी जामखेड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने काल दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी खर्डा चौक येथून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या 3 तासाच्या आंदोलनानंतर रामगिरी महाराजांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमाज पठणानंतर शहरातील मुस्लिम समाज बांधव खर्डा चौकात दुपारी 2 वाजता मोठ्या संख्येने जमले होते। इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनचरित्रावर केलेल्या चुकीच्या व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधात खर्डा चौक येथून मुस्लिम समाजाच्या मोर्चाला प्रारंभ झाला। घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर आला। संतप्त युवकांनी जोरदार घोषणाबाजी करून सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर रायबाग, बहुजन वंचित आघाडीचे प्रवक्ते अरुण जाधव, भीमसैनिक विकी भाऊ सदापुरे, संभाजी ब्रिगेडचे कुंडल रायबाग, प्राचार्य विकी गायत्रे, शिवसेना तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास माने व इतर राजकीय संघटना या आंदोलनात सामील झाल्या होत्या। तसेच मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मुफ्ती अब्दुल कासमी, मुफ्ती मौलाना खलील अहमद व मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामगिरी महाराज यांनी धार्मिक प्रवचनात इतर धर्माचा अपप्रचार करणे अयोग्य भावना दुखवणारे असे यावेळी आंदोलकांनी म्हटले। तहसीलदार गणेश माळी व पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी आंदोलनस्थळी येऊन मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले। आंदोलकांनी यावेळी रामगिरी महाराज व जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी DYSP वाखारे यांच्याकडे केली। 3 तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला। सोहेल अझरुद्दीन काजी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 192, 196, 299, 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या मोर्चाला पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। हा मोर्चा शांततेत पार पडला। या देशाला हिंदुस्थान नाव दिलेलं आहे आणि आपण सर्वजण इथं बसलेला प्रत्येक माणूस त्या हिंदुस्थानचा नागरिक आहे। तुम्ही आपण सगळेजण माझ्या शेजारी असलेला शेजारी, माझ्या पाठीमागे बौद्ध, त्या बाजूला मुस्लिम आहे, त्याच्या पाठीमागे ख्रिश्चन आहे, त्याच्या पाठीमागे जैन आहे। या देशातले सगळे आपण नागरिक आहेत, त्या हिंदुस्थानातले आपण नागरिक आहोत। त्या देशावरती प्रत्येक माणसाचा जेवढा अधिकार आहे तेवढा तुमचा आमचा सगळ्याचा अधिकार आहे, एवढा निश्चित आहे। तुमचा आमचा जन्म या भूमीतला आहे, तुम्ही आम्ही सगळेजण या भूमीतले आहेत। देशामध्ये जेव्हा जेव्हा अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जातो राजकीय दृष्ट्या, त्यावेळेस हा देश साधू संतांच्या भूमी म्हणून ओळखला जातो। त्यांनी पवित्र करण्याचा प्रयत्न केला। खरं तर 12व्या शतकात संत कबीर होऊन गेले की ज्या कबीराने हिंदू मुस्लिम एका गुन्हा गोविंदाने कसे राहतील, एकत्र कसे राहतील यासाठी अनेक प्रयत्न केले। त्याच्यानंतर 4 वर्षाने संत तुकाराम महाराज होऊन गेले, संत महम्मदला मारून गेले। त्यांनी या देशामधली सगळी माणसं गुन्हा गोविंदाने कशी राहतील, कशी वागतील यासाठी प्रयत्न केला। नंतर मागच्या काही वर्षामध्ये तुकडोजी महाराजांसारख्यांनी हा देश साधू संतांचा देश आहे, धार्मिकतेचा देश आहे, तुमचा आमचा सगळ्यांचा देश आहे, गुन्हा गोविंदाने कसं राहिल्यासाठी प्रयत्न केला। परंतु काही नालायक मंडळी या देशामध्ये कायमस्वरूपी दुर्याने दुभाजणी करण्याचा प्रयत्न करते। त्यांचा राजकीय स्वार्थ असेल, धार्मिक स्वार्थ असेल, काहीतरी स्वार्थासाठी या देशामध्ये काही ना काही करण्याचा प्रयत्न करणारी मंडळी आहे आणि पहिली ती मंडळी शोधली पाहिजे, त्यांना ठिसून काढलं पाहिजे, त्याच्याशिवाय शांतता मिळणार नाही। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर, देशामध्ये आणि देशाच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाज राहतो त्यांचं सर्वांचं श्रद्धास्थान यांच्याबद्दल या ठिकाणी खरं तर गोळ्या संपलेल्या महाराजांनी, डोक्याच्या गोळ्या संपलेल्या महाराजांनी चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य केलं। त्या रामगिरी महाराजांचा प्रथमतः मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने
जामखेड तहसील कार्यालयाच्या पुढे आणि सर्व समाज बांधवांच्या समोर प्रथम तटकिंडी जाहीर निषेध करतो. खरं तर एक गोष्ट सगळ्या ठिकाणी महत्वाची आहे. ज्या रामगिरी महाराजांच्या अंगावरती जे भगवा वस्त्र आहे, त्या भगवा वस्त्राचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी समतेचा विचार केला, त्या गौतम बुद्धांच्या अंगावरती असणारं जे वस्त्र आहे, पण प्रथमतः त्या वस्त्राचा अपमान आहे. दुसरी महत्वाची गोष्ट असे, इथल्या बारामुल्ल्याला बहुजनांनी एकत्रित करून ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय, इथलं माळी आसन, साळी आसन, कुडी आसन, नावी आसन, इथलं सुतार आसन, मुस्लिम आसन, भटका आसन, सगळ्या 18 पकड जातीला ज्या राजाने एकत्रित केलं आणि या देशामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या राजाचा लढ्याचा झेंडा हा भगवा होता. खरं तर हे अंगावर काळे कपडे पाहिजे होते महाराजाच्या. त्याचं कारण असं आहे की ज्याच्या डोक्यात काळं असतं, ज्याच्या मनात काळं असतं, त्याला काळेच कपडे घातले पाहिजे. मला वाटतं की या महाराजाला काळे कपडे घातले पाहिजे. काढलं आणि बाजारात मांडलं. आपल्याकडे काय माणसं असते, बगलातलं काढायचं आणि बाजारात मांडायचं. तसं हे महाराज बगलातलं काढलं आणि बाजारात मांडलं. पण हे महाराज बोलत नाहीये. या महाराजाची चावी दुसऱ्याच्या हातात भावांनो. त्या महाराजाची चावी दुसऱ्याच्या हातात आहे आणि ती चावी नागपूरला आहे. नागपूरला काय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. त्या नागपूरला आहे RSSचं देवस्थान, RSSचं. आणि RSSचं देवस्थानाचं नागपुराचं एकच काम आहे, माणसात माणसं भांडण लावायचं, माणसात माणूस ठेवायचं नाही. जेवढ्या दंगली होत्या तेवढ्या दंगली करायच्या. माया साळ्यामध्ये फोड पडायची, मराठ्यामध्ये धनगरात फोड पडायची, भटक्यात फोड पडायची, ओबीसी मध्ये फोड पडायची. हा सगळा कारनामा, हा सगळा धंदा त्या नागपूरहून चालतोय. हा महाराज बोलत नाहीये, नागपूर बोलतोय. नागपूर मोर्चाच्या निमित्ताने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद जे काही शब्द वापरले गेले, याचा प्रथमतः मी संभाजी ब्रिगेड तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो. अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सनातनी लोकांना एक समाजामध्ये, एक भारत देश हा संविधान मानणारा देश आहे. या देशामध्ये सर्व जाती धर्म गुण्या गोविंदाने राहत असतात आणि यामध्ये कुठतरी जातीय तेढ निर्माण करायचे आणि कुठतरी गालबोट लावून जातीय दंगली, धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न आतापर्यंत बऱ्याच वेळा झाला, पण तो असफल झाला आणि यापुढेही असाच असफल राहील. कारण या देशातील सर्व धर्माची जनता आता सगळा अभ्यास करून हुशार झालेली. त्याच्यामुळे कोणी असे कितीही प्रयत्न केले तरी त्याला कोणताही धर्म भीत घालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये सर्व 18 पगड जातींना एकत्र आणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. कुठल्या एका जाती धर्माचा त्या ठिकाणी कसलाही विषय नव्हता. साधी पुराणाची प्रत जरी जमिनीवर पडलेली महाराजांनी ती आदराने उचलून मुस्लिम कार्यकर्त्याकडे दिली. काही ठिकाणी मस्जिदीची व्यवस्था केली नमाजासाठी. म्हणजे याच्यावरून दिसलं जातं की आपल्यामध्ये एकता आहे, सामाजिक एकता आहे. पण सनातनी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, जे समाज परिवर्तन करतायत, जे समाजामध्ये एक चांगली निर्मिती करतायत, सामाजिक प्रबोधन करतायत, अशा लोकांना त्रास देण्याचं काम या सनातनी प्रवृत्तीने आतापर्यंत केलेलं आहे आणि यापुढेही करतील. पण आपण सर्व समाज, सर्व धर्म ज्या वेळेस एकजुटीने राहू त्यावेळेस अशा शक्तींना कसली भीक न घालता त्यांचा निषेधच असेल एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो. तिथं तालुक्यातले लोक थांबेल तर अशी प्रक्रिया झाली आणि साहेबांनी आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा
एवढी त्यांना विनंती करू आम्ही सगळेजण मिळून, आणि 5-6 कलम वकील साहेबांनी काढलेले ते कलमचे गुन्हे दाखल करून घेऊ, आणि जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत इथून कुणी उठू नका, कारण गुन्हे दाखल जय हिंद जय महाराज. खरं तर मी संविधान जिंदाबादच्या घोषणा देत तर सर्वांनी मी संविधान म्हणून आणि सर्वांनी जिंदाबाद म्हणायचे. संविधान संविधान भारतीय संविधान. भारतीय संविधानात कलम 25 मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मियांचा त्या ठिकाणी सन्मान केला आहे. एकमेकांच्या धर्माचा आपण सन्मान केला पाहिजे असं संविधानाच्या माध्यमातून आपला या ठिकाणी हक्क अधिकार आपल्याला दिलेले आहेत. परंतु काल परवा इस्लाम धर्माचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जे रामगिरी महाराजांनी जे अपशब्द वापरले ते खरं तर अत्यंत चुकीचे आहेत. एखाद्या धर्माविषयी अपशब्द वापरून एक धार्मिक भावना खरं तर त्यांनी दुखवल्या आहेत. मी तर जास्त न बोलता एवढंच या ठिकाणी बोलतो, कारण सूर्य फुंकर मारून सूर्य कधी विजत नसतो, कारण सूर्य हजरत मोहम्मद पैगंबर सूर्य आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कितीही जरी अपशब्द वापरले तरी सूर्य हा विजत नसतो. मी या ठिकाणी झालेल्या या प्रकरणाचा मी समस्त भीमसैनिक जामखेड तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो व थांबतो. जय भीम आणि जय संविधान. काही लोक त्याचा बिमोड करू इच्छितात की असे महाराज काहीतरी बोलण्याचा जो अधिकार या घटनेत दिलेला आहे तो मोडून काढण्याचा प्रयत्न करतात, संविधानाच्या विरोधात काम करतायत. अशांना आपण चोख उत्तर दिले पाहिजे. आणि ते उत्तर जे आहे आपण सांगितलं ते उत्तर आपल्याला जे शस्त्र जे आहे ते आता बदलावं लागणार, आपल्या डोक्याने काम करायला लागतं. कारण आपण आता सांगितलं त्यांना तर वाटतंयच यांनी रॉकेल टाकून ठेवलं काडी लावायची, पण आपण काडी लावायची नाही. आपल्याला संविधानाने सांगितलेले की आपण कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, आपल्या कायद्याचं उत्तर द्यायचंय. आणि मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी याची कडक दखल घेऊन कडक गुन्हे दाखल करावे. कारण हा फक्त एक अपशब्द अपमानास्पद शब्द वापरण्याचा गुन्हा नाही, तर मी म्हणतो त्याला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. कारण मोहम्मद पैगंबर याच्यासाठी काम केले, कोणत्या एका समाजासाठी काम केलेलं नाही. माझी एक विनंती आहे पोलीस प्रशासन सुद्धा आमच्या ज्या भावना ज्या आहेत ते देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मी त्यांना विनंती करतो.